माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त आहे, त्यामुळे हा भाग मिस करू नका. चला तर मग आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की ईश्वरी म्हणत असते की अजूनही घरातलं कोणीच आलेलं नाही आहे. अर्णव म्हणतो की तू काळजी करू नको, येथील सगळेजण. असं बोलून अर्णव कसं तिला सावरून घेत असतो, कारण तिने आधीच अर्णवला सांगितलेलं असतं की जर घरातले कोणीच नसतील ना या प्रोग्रामला तर मला सुद्धा यायचं नाही आहे. या गोष्टी सांगितल्यामुळेच ना आता नुसता जीव वर खाली होत चाललेला असतो. मग दुसरीकडे आता हाताला लागलेलं असतं आणि म्हणूनच नम्रता त्याच्या हाताला मलमपट्टी करून देत असते. त्याला काय हवं नको ते सगळं काही नम्रता बघत असते. आकाशला ती म्हणत असते की या माणसाला तर माझ्या हातात भेटू दे, मी तर त्याला सोडणार नाही आहे. केवढं ते तुम्हाला मारलंय, केवढा तो त्रास होतोय, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना हाताला मलमपट्टी करून देत असते. तेच आता तिथे ना शुभू आलेला असतो आणि शुभू हे सगळं काही पाहतो. मग आता शुभ विचारतो की काय झालं आहे. त्याच वेळेला आता नम्रता सांगत असते की बघ ना, कोणीतरी ह्याच्यावर हल्ला केला, केवढं लागलंय ते, तो तर इतका नालायक नीच असेल ना, या भाषेतच नम्रता बोलत असते. पण हे सगळं काही ती खरं तर ना त्या मारेकरीला बोलत असते. पण या सगळ्या गोष्टी खरं तर जातात त्या म्हणजे ह्या शुभूसाठी. शुभूनेच हे सगळं केलेलं असतं ना. मग आता एवढं भयंकर झालं आहे तर आता सुप्रियासुद्धा म्हणत असते की आपण आहे ना पोलीस कंप्लेंट करूया, म्हणजे कसं तो मारेकरी तरी निदान आपल्याला सापडेल ना, कोणी हे सगळं केलं आहे. तर तेवढ्यातच ना आता आकाशला आठवतं की वल्लरींनी सांगितलेलं आहे की पोलिसाच्या भानगडीत पडायचं नाही. या सगळ्या गोष्टी आता आपल्याला नको आहेत. या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर तो आता म्हणत असतो की नको राहू दे. मग आता इकडे असणारा शुभूही म्हणत असतो मुद्दामून की हो आपण ना पोलिसात कंप्लेंट करूया, म्हणजे काय आहे ना यामागचा खरा सूत्रधार कोण आहे ना हे समजेल. आणि त्याच वेळेला हे सगळं कोणी केलं तुम्हाला काही माहिती आहे का? नाही ना, काहीच कळलं नाही. मग आता तो विचारतो की त्याने ब्लू कलरचं टी शर्ट आणि हेल्मेट वगैरे घातलं होतं का? मग आता त्याने स्वतःहूनच स्वतःबद्दल सांगितल्यानंतर इकडे नम्रता विचारते की तुला कसं माहिती रे शुभू, त्याने असेच कपडे घातले होते ते? तर इकडे मात्र असणाऱ्या आकाशने सुद्धा सांगितलेलं असतं की हो त्याने तसेच कपडे घातले होते. तर आता तो मुद्दाहूनच सांगत असतो की त्या माणसाला ना मी बघितलं होतं, तो खरं तर ना तिथूनच जात होता, त्याने एका बाईवर सुद्धा हल्ला केला. त्या बाईच्या डोक्यात तर त्याने अक्षरशः जोरातच तो बांबू मारला. तुझ्या तरी हातावर मारलाय, त्याच्यात तर डोक्यावर मारला, म्हणजे हा मातेफिरू आहे तरी कोण? याला तर पोलिसांच्या हवाले करायलाच हवं. हे तर आता खूपच जास्त प्रकरण वाढत चाललेलं आहे, असंही आता नम्रता बोलत असते. निदान ह्या आकाशच्या हातावर लागल्याने तेवढ्यावर ते सगळं काही निभावलं, पण हे जर जास्त झालं असतं तर नम्रताला सुद्धा आता नकोसं झालेलं असतं. नम्रताही विचार करत असते की ह्या सगळ्या गोष्टी अगदीच विचित्र घडल्या करून. मग आता या सगळ्या गोष्टी शुभूसुद्धा मुद्दामून स्वतःवर न घेता तो दुसऱ्यानेच कोणीतरी हे केलं आहे आणि त्याने सुद्धा हा सगळा खेळ बघितलाय असं काहीसं सांगतो, जेणेकरून त्याच्यावर कोणीही आक्षेप घ्यायला नको. पण या सगळ्या गोष्टी बरोबर त्याने ठरवून केलेल्या असतात. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीचा फोन येत असतो सुप्रियाच्या फोनवर. पण आता ईश्वरीला असं वाटत असतं की आपल्या कुटुंबातील लोक अजूनही कशी काय आली नाही, कारण तिने त्या लॉन्च सोहळ्याला बोलवलेलं असतं, पण अजूनही लोक आली नसल्यामुळे ना करमत नसतं की काय करावं. त्याच वेळेला नम्रता आकाशच्या हाताला मलमपट्टी करून देत असते. आकाशला वेदना खूप जास्त होत असतात. दुसरीकडे ह्या मुलांनी तर आता मागेच लागलेले असतात आजीला, आणि त्याचसोबत अंजलीला ते सांगत असतात की प्लीज चला, नाही तर बघा आम्ही काही बोभाटा करायचं थांबणार नाही. आता मुलांना आजी थांबवते आणि हे सगळं तुम्हाला अर्णवनीच करायला सांगितलं ना, असं देखील विचारते. आणि त्याच वेळेला हो, हे सगळं काही अर्णवदादानेच आम्हाला करायला सांगितलं, पण अर्णवदादाची इच्छा आहे की तुम्ही या प्रोग्रामसाठी बाहेर यावं, तर प्लीज चला ना बाहेर. पण आता आजी ऐकत नसते. अंजलीसुद्धा म्हणत असते की नाही, मी काही बाहेर येणार नाही आहे, असंही आता सांगितलेलं असतं.
त्याच वेळेला आता मात्र आजीना ती मुलं समजवतात आणि म्हणतात की बघा काय आहे ना, खरं तर अर्णव सरांना तुमच्याबद्दल वाटतं आणि म्हणूनच तर अर्णव सरांनी मला थेट तुम्हाला आणायला सांगितलं आहे ना. मुलं आता बोलत असतात सगळं चांगलं चांगलं आणि या सगळ्या काही गोष्टी ना वल्लरीला पटत नसतात. वल्लरी आता त्या मुलांवर आवाज चढवत असते. तेच आता ती मुलंही जोरजोरात पिपाणी वाजवायला चालू करतात. त्यांचा आता पुन्हा एकदा गोंधळ सुरू होतो आणि वल्लरीची चिडचिड ती आता आजी वल्लरीला आणि मामा देखील शांत करतात आणि म्हणत असतात की अरे 2 मिनटं थांबा. दुसरीकडे आता लिंबू सरबत जे आहे ते बनवलेलं असतं आणि ते लिंबू सरबत जे आहे ते नम्रता स्वतःच्या हातानेच आकाशला देऊ लागते आणि आकाशला जेव्हा ती देते ना तेव्हा मात्र आता आकाश म्हणत असतो की दे मी पितो, पण आता त्याला त्याच्या हाताने सुद्धा जमत नसतात या सगळ्या काही गोष्टी. मग आता स्वतःहूनच इकडे असणारी नम्रता म्हणत असते की अहो थांबा ना, मी देते ना तुम्हाला, का घाई करताय. आणि असं बोलून ती स्वतःच्याच हाताने त्याला लिंबू सरबत देत असते. पण दुसरीकडे मात्र आता सारखी ईश्वरी कॉल करत असते. ईश्वरीचा कॉल येतोय म्हटल्यावर आता हिला काय सांगायचं असा प्रश्न सुप्रिया आकाशला करू लागते. तर आकाश म्हणत असतो की हो हो मला कळतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण आता आता काय सांगायचं हा प्रश्नसुद्धा पडलेला असतो आणि त्यामुळेच ना हा प्रश्न पडलेला असतानाच नम्रता म्हणत असते की दे इथे फोन, मी बोलून घेते. आणि मग काय नम्रता फोनवर बोलायला आलेली असते आणि नम्रता जेव्हा फोनवर बोलते ना तेव्हा मात्र आता ती सांगत असते की ईश्वरीला की आम्हाला यायला जमलं नाही. मग आता ईश्वरी म्हणते की कुठपर्यंत पोचलं आहे आणि आई का फोन नाही उचलत आहे. त्यावरती सांगते की नाही इथे खरं तर प्रॉब्लेम झाला, बाजूचे पाटकर काका नाही का त्यांची मुलगी जरा पडली, मग आम्ही ना तिथेच आहोत, आईसुद्धा ना तिकडेच गेली आहे. खरं तर तिला लागलं आहे त्यामुळे आम्ही इथेच राहिलो, आम्हाला काही यायला आता जमणार नाही. म्हणजे काय तुम्ही या लॉन्चला येणारच नाही का. नाही ना गं, आता उशीर झाला आहे तसाही, मग आता येऊन काय उपयोग, म्हणून आम्ही म्हटलं की नाहीच जात, म्हणून तुला आपलं एकदा सांगितलं. आता नम्रताने खोटं खोटं ईश्वरीला सांगितलेलं असतं, कारण आकाशवर कोणीचा हल्ला केलाय ही गोष्ट काही सांगितलेली नसते. आकाशवर हल्ला केल्याची गोष्ट न सांगितल्यामुळेच ना आता मात्र कुठेतरी जे आहे ते वेगळं वाटत असतं. पण नम्रताने ज्या पद्धतीने सांगितलेलं असतं ना ती गोष्ट मुळात सुप्रियाला पटलेली असते. सुप्रिया म्हणत असते की असं अचानक ना मला तर बोलायलाच जमलं नसतं, तू बरोबर काय ते सगळ्या गोष्टी हँडल केल्यास बघ, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता ईश्वरी नाराज असते. एकतर इकडे सासरची मंडळीसुद्धा हजर नसतात. त्याच आता हे सगळं काही म्हणूनच ना ईश्वरीचा मूड आता ऑफ झालेला असतो. आपले माहेरची सुद्धा कोणीच येत नाही आहेत, त्यामुळे आता खूपच जास्त त्रास होत असतो. आणि तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्रिया नम्रताला म्हणत असते की बरं झालंच ग, अचानकपणे तूच सगळ्या काही गोष्टी समजवल्या असत्या, मला तर बोलताही आलं नसतं ग, अशा वेळेला काय बोलावं ते, असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा नम्रता म्हणते की काय करणार, आकाशसाठी तेवढं करावं लागलं, नाहीतर मलासुद्धा कसंच वाटत होतं बोलायला. दुसरीकडे आता अर्णवच्या बाजूला काही पत्रकार असतातच आणि ते पत्रकार इकडे तिकडे फिरत असतात. तेवढ्यातच आता तिथे अर्णवच्या बाजूलाच ईश्वरी येते आणि ईश्वरी विचारते की काय झालं, अजूनही काहीच समजलं नाही का. नाही ना, बघा ना काहीच गोष्टी कळत नाही आहेत, कसं हे करावं ते. म्हणजे बघा मला तर असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात, पण अजूनही तिकडेही आले नाही आहेत आणि इकडे मी तुम्हाला म्हटलं नाही का आईलासुद्धा यायला जमत नाही आहे. म्हणजे तुझी आई येणार नाही आहे, आता काय करायचं. नाही ना तिला यायला जमणार नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. मग आता इकडे या लॉन्च सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होणार असतो. मग आता वाट बघितल्याशिवाय काहीच ऑप्शन नसतो, कारण अजूनही घरातले कोणीही बाहेर आलेले नसतात. तर आता अर्णव म्हणत असतो की होईल सगळं ठीक, मला पूर्ण विश्वास आहे. ईश्वरीचा जीव नुसता वर खाली होत असतो आणि म्हणूनच आता तिलासुद्धा वाटत असतं की सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर व्हायला हव्यात. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की
ती मुलं जी आहेत ना ती खूप चांगल्या पद्धतीनेच आता समजावत असतात आणि मुलं जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजवतात ना तेव्हा मात्र बोलत असतात की खरं तर अर्णव दादा आणि ईश्वरीताई आमच्यासाठी ना खूप काही करतात. म्हणजे त्यांनी आम्हाला ना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या आत्तापर्यंत पुरवल्यात आणि मग जर त्यांनी आमच्यासाठी एकदा का काही सांगितलं तर आम्ही त्याच्यासाठी करणार नाही का त्या गोष्टी. आम्हाला तर ते आवडतातच ना. मुळात आमच्यासाठी दादा एवढं सगळं करतो तर दादासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी तर करू शकतो आणि मुळात दादा इतका चांगला आहे ना आम्हाला जे काही हवं नको ते बघत असतो. म्हणजेच मी तुम्हाला म्हणून सांगतो की काय आहे ना आम्हाला अनाथ असल्यामुळे काही गोष्टी मिळत नाही पण दादा जो आहे ना त्या सगळ्या गोष्टी आम्हाला कधीच कमी पडू देत नाही आणि त्यामुळेच ना दादा आम्हाला खूप जास्त आवडतो आणि आज दादाला तुमची गरज आहे. दादासुद्धा आम्हाला सांगतो ना त्याच्या लहानपणीच्या गोष्टी तेव्हा त्यानेसुद्धा काही आयुष्य असंच काढलं आहे. मग आता आजीला हे सगळं ऐकून ना रडू येतं. मग आता आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून वल्लरी म्हणत असते की चला आता ही म्हातारी हे झाली तर पाघळली. मग या गोष्टी कळल्यानंतर विचार केला जातो की आता या म्हातारीलासुद्धा काही बोलून उपयोगच नाही आहे. आता ही लोक नक्कीच बाहेर जातील पण जर सुप्रिया आली असेल तर वल्लरीच्या डोक्यामध्ये एक नाही तर अनेक विचार येऊ लागलेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता ती मुलं म्हणत असतात की प्लीज तुम्ही सगळीजणं बाहेर चला ना. तुम्ही बाहेर नाही आलात तर कसं होईल. म्हणूनच आता त्यांना बाहेर येण्यासाठी फोर्स केला जात असतो. तर आता मुलं जी आहेत ती कसं त्यांना तयार करत असतात. तर इकडे मात्र आता जिथे हा प्रोग्राम चालू असतो तिथे पत्रकार विचारत असतात की तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की येणार आहे तुमच्या घरातले मग अजूनही तुमच्या घरातले कसे काय आले नाहीत असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला हो येणार आहेत ना. तर आता तुम्हाला काही घरच्यांनी बॉयकट केलं आहे का असे देखील आता ते पत्रकार जे आहेत ते रागारागात बोलत असतात. इकडे मात्र आता हे प्रोजेक्ट खरं तर अर्णव सरांसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण यासाठी अर्णव सरांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. या गोष्टीसुद्धा आता ईश्वरीला कळलेल्या असतात आणि याच लॉन्चला त्यांच्या घरातले नाहीत म्हटल्यावर त्यांना किती वाईट वाटत असेल. त्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रासही होत असेल असंही आता वाटत असतं. आता घरातले यायला हवेत निदान आता तरी असंही ईश्वरीला वाटत असतानाच इकडे पत्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने नावं ठेवत असतात आणि जेव्हा पत्रकार अशा पद्धतीने नावं ठेवतात ना तेव्हा कुठेतरी ना वाईट वाटत असतं ईश्वरीला. ईश्वरी विचार करते की खरंच ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कशा घडत आहेत पण हे सगळं नाही घडायला हवं होतं. पण दुसरीकडे मात्र आता पत्रकारांचे प्रश्नावर प्रश्न आता सुरू असतात. त्यांचे काही प्रश्न जे आहेत ते थांबत नसतात आणि म्हणूनच आजीने सुद्धा निर्णय घेतलेला असतो की बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन ना आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या बघायच्या आणि आता आपण इथे थांबायचं नाही असंही आता म्हटलेलं असतं. मुलंसुद्धा खुश होतात आणि मुलं जोरात आवाज करू लागतात. मुलांनी आवाज केल्याबरोबर ना आता मात्र अंजली म्हणत असते की हळू माझं बाळ झोपलं आहे. आता मुलांना असं वाटत असतं की चला आपण अर्णव दादाला जे सांगितलं होतं ते झालंय. म्हणजेच आता आजी वगैरे बाहेर यायला निघत असतात. अंजलीसुद्धा आपल्या बाळाला घेते. वल्लरीला बाहेर निघावंसं वाटत नसतं कारण वल्लरी विचार करते की जर मी आता बाहेर निघून गेली तर प्रॉब्लेम होईल. मग आता सुप्रिया असेल तर म्हणून वल्लरी तिथेच बसते. पण आता मात्र मामा काही तिचं ऐकत नाही. मामा तिला म्हणत असतात की चल आताच्या आता चल माझ्यासोबत आणि असं बोलून आता मामा जे आहेत ते तिला बाहेर घेऊन जातात. इथे पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर तिथे काही लोक आलेली असतात. ती सुद्धा अर्णवच्या तोंडाकडे बघत असतात. म्हणजेच त्यांना हेच वाटत असतं की अर्णवने उत्तर द्यायला हवं. अर्णवकडनं उत्तराची अपेक्षा असते. मग त्याच वेळेला ईश्वरी जागेवरनं उठते आणि म्हणत असते की काही ना हे प्रोजेक्ट आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि घरच्यांची गैरहजेरी असं तर असूच शकत नाही. आणि समोर आता ईश्वरी पाहते तर काय तिथे आता घरातले सगळेजण आलेले असतात आणि घरातले एकत्र सगळेजण आलेले बघून ईश्वरीला भरून आलेलं असतं. ईश्वरी लगेच याबद्दलच आता अर्णवला इशारा करून सांगू लागते. मग अर्णव मागे बघतो तर काय हळूहळू सगळीजणं स्टेजकडे यायला निघालेली असतात आणि त्यामुळेच ना
आता अर्णवला बरं वाटत असतं आणि त्यामुळेच आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की फायनली सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या परफेक्ट झाल्या. आणि तेव्हाच ना आता या गोष्टी तर परफेक्ट होतच असतात, पण दुसरीकडे आता पत्रकारांचे सगळे कॅमेरे फॅमिलीवर जातात आणि आता पत्रकारांना चांगलंच तोंडात मारल्यासारखं होतं. कारण तिथे आता ऐनवेळेला सगळ्या काही गोष्टी मॅनेज करून तिथे पत्रकारांच्या समोरच आता घरातले आलेले असतात आणि त्यामुळे आता त्यांनासुद्धा काहीच बोलता येत नाही. मुलांना आता अर्णव ऑल द बेस्ट बोलत असतो, कारण मुलांमुळे ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या शक्य झालेल्या असतात आणि त्यामुळेच अर्णवला बरोबर वाटत असतं. अर्णव आता सगळ्यांना स्टेजवर आमंत्रित करतो आणि आपल्या कुटुंबाची ओळख करून देतो आणि आता लॉन्च सोहळ्याला सुरुवात होणार असते. आणि मग त्याच लॉन्च सोहळ्याला सुरुवात होणार असते त्यात जोरजोरात टाळ्या वाजवल्या जातात. आणि जेव्हा जोरजोरात टाळ्या वाजवल्या जातात ना, तेव्हा मात्र मला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये आजीने स्वतः पुढाकार घ्यायला हवा आणि म्हणूनच तो आजीलासुद्धा सगळ्यांच्या समोर आणत असतो. म्हणजे त्याचं म्हणणं असतं की आज जे काही मी आहे ते फक्त आणि फक्त आजीमुळे, आणि आजीमुळेच या सगळ्या गोष्टी शक्य असल्याने तो आता या सगळ्या गोष्टी बोलतो. पण दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ना ती या सगळ्याचे क्रेडिट अंजलीलासुद्धा देते. अंजलीला आता जो पडदा लावलेला असतो ना तो पडदा ती बाजूला करायला सांगते आणि ईश्वरीला जी ती पडदा बाजूला करायला सांगते ना तेव्हा अंजली नाही म्हणत असते, पण आजीच अंजलीला डोळ्याने इशारा करते. तर अर्णवसुद्धा सांगत असतो की हो, यावर तुझाच हक्क आहे आणि तुलाच हा मान दिलाय. मग आता तीही हळुवारपणे तो पडदा बाजूला करते. त्यावर आता खरं तर तो बॅनर असतो आणि लाल कपडा बाजूला केल्यानंतर सरळ आणि स्पष्ट दिसत असतं. तिथे आता नाव असतं लिहिलेलं ईश्वरी फॅब्रिकचं लॉन्चिंग झालेलं असतं आणि त्यामुळेच आता हे सगळं काही अंजलीच्या हातून. मग जोरजोरात टाळ्या असणारे पत्रकार वाजवतात. हे सगळं बघून तर वल्लरीला राग येत असतो, कारण वल्लरीने ठरवलेलं असतं की ह्या गोष्टी व्हायला नकोत, पण आज त्याच गोष्टी होत असतात ना, म्हणून तिला नकोसं झालेलं असतं. मग दुसरीकडे मात्र अर्णव खूप जास्त खुश असतो. सोबत ईश्वरीलासुद्धा आता छान वाटत असतं की फायनली अर्णव सराने आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या आहेत, तर असंही आता वाटत असतं. आता अंजलीच्या हातून हे सगळं कार्य झाल्यानंतर आजीच्या हातून केकसुद्धा कटिंग केला जातो. आजी आता केक कटिंग करण्यासाठीच पुढे येते आणि आजी जेव्हा केक कट करते तेव्हा त्यावर ईश्वरी फॅब्रिक लिहिलेलं असतं. आजी आता स्वतःच्याच हाताने हा केक भरवते. आजी जेव्हा स्वतःच्या हाताने केक भरवते ना तेव्हा ईश्वरीलासुद्धा बरं वाटतं, पण वल्लरीचा मात्र आता चांगलाच माज उतरलेला असतो. वल्लरीला ह्या सगळ्या गोष्टी नकोशा वाटत असतात आणि त्यातच आता पत्रकार जे असतात ते म्हणत असतात की चला आता आपण हे ना एक छान असा फोटो काढूया, फॅमिली फोटो असंही आता म्हटलं जातं. फॅमिली फोटो काढायचा आहे म्हटल्यावर आता एकत्र सगळीजणं उभं राहायचं ठरवतात. छान असे एकत्र सगळेजणं उभे राहतात आणि त्यांचा फॅमिली फोटो काढला जातो. मग वल्लरीला राग येत असतो आणि त्यानंतर आता जो का प्रोग्राम झाल्यानंतर शिर्के म्हणतात की आता आपल्या बाजूच्याच 5 स्टार हॉटेलमध्ये तुमच्या जेवणाची सोयही केलेली आहे, तर कोणीही जेवणाशिवाय जायचं नाही हे सुद्धा सांगितलेलं असतं. एक एक करून तिकडनं पुढे निघून जातात, तर ईश्वरी तिथेच उभी असते. ईश्वरी तिथेच उभी असताना वल्लरी मात्र जी आहे ना ती ईश्वरीला म्हणत असते की जास्त उडायची काहीच गरज नाही आहे. मुळात आहे ना या सगळ्या गोष्टी तुला असं वाटत असतील की तुझ्या चांगल्यासाठी होत आहेत, तर नाही, तुझ्यासाठी काहीच चांगलं नाही आहे. कारण मी तुला सांगते ना, मीडियावाल्यांसमोर दाखवायला फक्त नाटक आहे, नंतर तुला समजेलच. त्यावर मात्र आता ती म्हणत असते की असू दे ना, मला फुकटचा तमाशा करायला आवडत नाही, माझ्या पाठीशी सगळं कुटुंब आहे असं देखील ईश्वरी सांगते. आणि ईश्वरी स्वतःच्याच हाताने आता तिला तो केक भरवते. त्याबरोबर आता मामीची बोलती बंदच झालेली असते. मामीला काहीच बोलता येत नसतं. मामी आता शांतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे आता मुलं जी आहेत ती अर्णवकडे येणार असतात, कारण मुलांना ऑलरेडी अर्णवनी सांगून ठेवलेलं असतं की तुम्ही एकत्र या आणि मी तुमच्यासाठी ना सगळं काही अरेंज करतो. आणि मग मुलांसाठी त्यांनी काही गोष्टी अरेंज करायचं तर ठरवलेलं असतं, पण बाकी सगळ्याचे इंस्ट्रक्शन तो तिथे असणारा शिर्केंना देत असतो. त्यानंतर ईश्वरी त्या मुलांकडे जाते आणि ईश्वरी त्या मुलांशी बोलायचा प्रयत्न करत असते. त्या मुलांना सांगत असते की थँक्यू, तुम्ही आलात आणि तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं.
ती मुलं म्हणतात की आम्ही असेच का थोडे आलो होतो, आम्हाला इथं बोलवलं गेलेलं होतं, आम्हाला ना खरं तर सांगितलं होतं दादाने की या आणि या सगळ्यांना तयार करा. काय अर्णव सरांनी तुम्हाला सांगितलं होतं? हो हो, दादानीच आम्हाला बोलवून घेतलं होतं, म्हणूनच दादासाठी आम्ही आलो. दादा ना सगळ्यांच्या मदतीला येत असतो, मग दादासाठी आम्ही एवढं केलं तर त्यात काय. असंही आता अर्णवच्याबद्दल खूप छान छान ती मुलं बोलत असतात आणि हे सगळं बघूनच ना ईश्वरीचे डोळे अगदीच भरून आलेले असतात. आणि जेव्हा ईश्वरीचे डोळे भरून येतात ना तेव्हा ईश्वरीला खूपच छान वाटत असतं. ईश्वरीला कळतं की अर्णवने हे सगळं काही मला खुश करण्यासाठी केले, नाहीतर त्यांनी या सगळ्या गोष्टी कधीच केल्या नसत्या, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग आता ती मुलं जे आहेत ते बोलून तर गेलेलीच असतात, पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की आहे ती अर्णवकडे जातात आणि अर्णवला सांगत असतात की आम्हाला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे, आम्हाला आत्ताच्या आत्ता ना सगळ्या काही गोष्टी हव्या आहेत, हां आम्ही तुझं ऐकणार नाही आहे, असं बोलून ती सांगत असतात की आम्हाला पेस्ट्री हवे, आम्हाला लाडू हवेत, असं सांगून आता मुलं ना बोभाटा करू लागतात. आणि मुलं जेव्हा असा आवाज करतात ना तेव्हा मुलांची आधी अर्णव मस्करी करतो, पण नंतर तो आता म्हणत असतो की काळजी करू नका, तुम्हाला जे हवं ना ते दिलं जाईल. मग आता मुलंसुद्धा खुश असतात. तर दुसरीकडे आता तिकडनं जेव्हा मुलं निघून जातात ना तेव्हा ईश्वरी अर्णवकडे येते आणि अर्णवशी ती आता बोलू लागते. अर्णवला म्हणत असते की आज खरंच ना मला खूप भारी वाटते, म्हणजे तुम्ही ना कोणत्याही गोष्टी ना शक्य करू शकता. ईश्वरी आता खुश होते आणि हळूच ना अर्णवच्या गालावर किस करते. ईश्वरीने अर्णवच्या गालावर किस केल्याबरोबर अर्णव अगदीच ना हवेत जातो, अगदीच मनामध्ये गार्डन गार्डन होऊ लागतं. मग ईश्वरीसुद्धा भानावर येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिनं आता काय करून ठेवलं आहे. मग आता तिला कसं तरी वाटत असतं, अर्णवच्या समोर उभं राहायलासुद्धा तिला आता लाज वाटत असते, म्हणूनच ती आता हळूच लाजत असते. पण आता अर्णवला तिने किस केल्यानंतर अर्णवच्या गालावर सुद्धा आता ना हळूच असं लिपस्टिकचे डाग म्हणजे ओठांचे ठसे उमटलेले असतात आणि हे सगळं बघून ना ईश्वरी लाजत असते. आता ईश्वरी तिकडनं निघून जाते, तर ईश्वरी जेव्हा तिकडनं निघून जाते ना ती सुद्धा एका वेगळ्याच धुंदरीत गेलेली असते. म्हणजेच ना तिला आता एकदम भारी वाटत असतं. तिला आता समोर ज्या काही गोष्टी दिसत असतात ना त्यामुळे आता तिला अगदीच उडू झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती तर खुश असते, तर अर्णव आरशामध्ये जाऊन बघतो तर काय अर्णवला ना आता काहीसं वाटत असतं आणि त्यामुळे अर्णव जो आहे तो खुश असतो. अर्णव बघत असतो की आता त्याला काय काय होतंय, तर अर्णवच्या गालावरच ना ला ईश्वरीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात. ते त्याच्या डोळ्यासमोरून काही केल्या जात नसतात, त्याला सारखं सारखं तेच आठवत राहतं. तर इकडे मात्र आता तो टिश्यूने त्याच्या गालावर असलेली किस अलगदपणे पुसत असतो आणि अलगद त्याच्या गालावरची किस पुसत असतानाच त्याच्या आता लक्षात येत असतं की च्या गालावर जो किस होता तो अर्णवने अलगदपणे आता काढलेला होता. पण त्या सगळ्या गोष्टी तर तिने काढलेल्या होत्या, पण त्याचा ना त्याच्याकडे आता तो टिश्यू पेपर त्याने जपून ठेवलेला होता, कारण त्याला असं वाटत होतं की आता तो टिश्यू पेपर आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर ईश्वरीने आता बघितलेलं असतं, ईश्वरीलासुद्धा अगदीच ना कसंच होत असतं. ईश्वरी विचार करते की हे सगळं काही काय केलं मी, म्हणजे तिला आता स्वतःचंच खूप जास्त हसू येत असतं. ती आता हसत असते. मग नंतर तिला ना आता प्रेमात पडल्याचे भास होऊ लागतात. तिलाही कळलेलं असतं की आपण ना खरंच ना या सगळ्या गोष्टींमुळे किती किती प्रेमात अडकलेलो आहोत. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अर्णवने तो टिश्यू पेपर अगदीच सांभाळून ठेवलेला असतो. ईश्वरी रूममध्ये येते आणि ईश्वरी पाहते. ईश्वरी जेव्हा पाहते ना तेव्हा मात्र आता अर्णवला म्हणत असते की हे काय, म्हणजे मी तुम्हाला किस केला होता, ते किस केलेलं सुद्धा तुम्ही लगेच पुसून पण टाकलत का. मग आता अर्णव म्हणतो वॉट, मग काय आता ते ठेवायचं होतं का. मग आता ईश्वरी म्हणत असते म्हणजे तुम्हाला याबद्दल काहीच वाटत नाही ना, म्हणूनच तर तुम्ही मला हे सगळं काही बोलताय. खरंच ना मला ना कधी कधी कळतच नाही काय बोलावं तुम्हाला, तुम्ही या सगळ्या गोष्टी अशा करताना त्यामुळेच. मग आता अर्णव म्हणतो काय, मग आता तुम्हाला ॲलर्जी होणार होती का, मी तुम्हाला दिलेली किस तुम्ही गालावर तशीच ठेवली असती तर. हो हो ॲलर्जी होणार होती,
म्हणूनच मी केलं. आता बोल, आता काय? मग आता ईश्वरी म्हणत असते की मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, जा बाबा, असंही आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की मला नाही ठेवावंसं वाटलं म्हणून मी नाही ठेवलं, त्यात काय एवढं, असंही आता तो बोलून टाकतो. मग आता जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र ईश्वरीला मनाला खूप जास्त लागतं. तिला असं वाटत असतं की तिने पहिलाच किस दिला होता आणि तो किस त्याने सांभाळून तसाच ठेवला पाहिजे होता. दुसरीकडे आता अर्णवला काम करायचं असतं म्हणून अर्णव ईश्वरीला सांगत असतो की इथून उठ तरी, मला काम तरी करू दे. मग तू तर माझ्याशी बोलणार नव्हतीस ना, मग आता काय? मग ती म्हणते की नाही, मी तुमच्याशी बोलणार नव्हतीच, मग काय? मग आता कशाला बोलायला आली आहेस, उठ इथून, असंही बोलून ना आता तो तिला तिथून उठवत असतो. मग ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही ना, मग मी तरी कशाला काही गोष्टी लक्षात ठेवू, असंही आता म्हटलं जात असतं. अर्णवने आता ईश्वरीने जो किस दिलेला असतो तो टिश्यू पेपर जपून ठेवल्यामुळे त्याने आता एक छोटीशी फ्रेमसुद्धा बनवून घेतलेली असते आणि हे सगळं काही ना तो आता तिथे असणाऱ्या मामाला दाखवतो. मामाला जेव्हा तो दाखवतो ना, तेव्हा मामा तर खूप जास्त खुश होतो. आता अर्णवला बोलत असतो की या सगळ्या गोष्टी ना मला तू फक्त दाखवू नकोस, यामध्ये काहीतरी कर, म्हणजे तू कधी जाऊन तिच्याशी बोलणार आहेस, तुझ्या मनातल्या गोष्टी बोलून टाक. जेव्हा बोलशील ना तेव्हाच तर सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, लवकर जे काही आहे ते बोलून टाक, असं देखील आता मामानं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे अर्णवसुद्धा आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो. तो म्हणतो की मी तर कधीच मिस इंदौरच्या प्रेमात पडलोय, पण आता हे सगळ्या गोष्टी कशा तिला सांगायच्या हा मोठा प्रश्न त्याच्यासाठी असतो. आणि म्हणूनच मग आता तो ठरवतो की चला, फायनली मी आता तिला आज रात्रीच माझ्या मनातलं सगळं काही सांगून टाकेन, असाही तो आता विचार करतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.